नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट मालिकेच्या एपिसोडच्या भाग 2 मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आता मुक्ता ही शांत उभी असते आणि कोमल तिला बनवलेला गोड शिरा भरवते आणि म्हणते की "वहिनी, बघ ना कसा झालेला आहे." त्याच वेळेला मुक्ता तो शिरा खाते आणि म्हणते की "वाह! खरंच खूप छान, खूप छान झालाय." आणि कोमलला तिचं ते कौतुक पाहून खूप छान वाटतं. नंतर आता इथे मुक्ता म्हणते की "खरंच खूप छान गुळाचा शिरा बनवला आहेस तू." नंतर मग मुक्ताला ती सांगते की "थांब, मी दादूसला पण देते." असं म्हणून ती सागरला तो शिरा टेस्ट करण्यासाठी आणत असते आणि मग सागरला तो शिरा खायला देते आणि सागर तो खातो आणि म्हणतो की "वा वा, अगदी सुंदर झाला आहे, खूप छान." तेव्हा मग आता मुक्ता हे सगळं बघत असते. त्यांचं बहिणी भावांचं प्रेम पाहून तिला खूप बरं वाटत असतं. नंतर आता लगेच इंद्राला ती शिरा भरवते आणि म्हणते की "मम्मी, आता तू खाऊन बघ, मला सांग कसा झालाय." तेव्हा ती म्हणते की "काय गं, खरंच मस्त केलंस, खूप छान झालाय." "अगं मस्तच, अगदी मस्त. अगं माझे मांदेले जिंकलंस पोरी, तू जिंकलंस." असं म्हणून ती तिचं कौतुक करायला लागते. सागर म्हणतो की "अगं मम्मी, अशी काय तू? आता असं कौतुक करायचं नाही तू तिचं. आता तू काय बोललं पाहिजेस माहिती आहे का? आता म्हणायचं की शिरा कमाल झालेला आहे." तेव्हा मग सगळेजण हसायला लागतात. नंतर मग सागर म्हणतो की "मम्मी, तुला माहिती आहे का? थोड्या वेळात आता जो अभिषेक आहे ना, तो पण कमाल बोलायच्या ऐवजी कोमल असं बोलायला सुरुवात करणार आहे." आता मुक्ताला हे सगळं ऐकून आणि पाहून खूपच राग येत असतो. परंतु ऐकण्याशिवाय तिच्याकडे काही पर्याय उरलेला नसतो. आता इंद्रा ही त्याच्या पटकन हातावर मानते आणि म्हणते की "काय रे, माझ्या पोरीची मस्करी करतोस काय?" असं म्हणून ती सगळेजण हसत असतात. आणि त्या दोघांचा आनंद पाहून इथे साहुनीचा चेहरा मात्र अगदी पडलेला असतो. त्याला आनंदात पाहून ती म्हणत असते की "काय असतं या लोकांचे? किती मूर्ख लोकं आहेत ती. नाही म्हणजे आनंद व्हायचा तो कसा व्हायचा यांच्याकडून बघा. नाही म्हणजे कुठल्या पण गोष्टीवर आनंद होत असतात, सेलिब्रेट करत असतात. काही म्हटलं तरीही उगीचच कशावरही सेलिब्रेशन करायचं. खरंच इतकी मूर्ख माणसं आहेत नाही. जाऊ दे, मला काय करायचंय, मला तर हेच हवं आहे." परंतु तिचं लक्ष आता मुक्ताच्या चेहऱ्याकडे जातं. ती म्हणते की "हा मुक्ताचा चेहरा, हिचा चेहरा तर असा झाला आहे ना, तिचा तर चेहरा पाहण्यासारखा झालाय. खरंच मुक्ताला बघून ना मला इतका आनंद झालाय, म्हणून बघू या मुक्ताला ना अगदी तोंड दाबून बुक्क्यांचा मार कसा सहन करावा लागतोय ना, तसा सहन करावा लागतोय." मुक्ताला आता गप्प बसण्याखेरीज दुसरा काहीही उपाय नाही. तिला फक्त तिच्या हातात गप्प बसणंच आहे, कारण तिचं आता कोणीही काहीही ऐकून घेणार नाही. तिच्याबद्दल आता मला खरंच खूप कीव येते. मजा येते मुक्ताकडे बघून. तिने खरंच चांगल्या प्रकारे आता स्वतःचीच लायकी काढून घेतली. नंतर आता मुक्ता म्हणते की "काय झालंय कोमल?" तेव्हा कोमल म्हणते की "अगं वहिनी थांब, मी अजून दादूसला देते." असं म्हणून ती आता प्लेट्स भरायला आणत असते. त्याच वेळेला आता इंद्रा तिकडे खुर्चीवर खाली बसते आणि म्हणते की "कोमल, चल बरं झालं, आता सगळं चांगलं झालेलं आहे. आणि मुक्ता, हे बघ, एक गोष्ट आता मात्र तुला लक्षात ठेवायची आहे. आता इथून पुढे तुझ्या हातून काहीही चूक होऊ द्यायची नाही. आता तुझी नणंद बघ किती आनंदामध्ये आहे. तिचं लग्न आता ठरलेलं आहे. आता यामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम आणायचा नाही. लक्षात ठेव, जर इथून पुढे कुठल्याही प्रकारची चूक तू केली ना, तर मात्र मी शांत बसणार नाही. आता मात्र तुझ्या डोक्यामध्ये दुसरा कोणाचा पण विषय काढायचा नाही. आता दुसरे कोणते पण विचार तुझ्या डोक्यामध्ये यायला नको. आता सगळ्या गोष्टी मागं टाक. जे घडून गेलं ते गेलं. आता तुला नंदेच्या लग्नाची जय्यत तयारी करायची आहे. आता बघ, तुझी नणंद किती आनंदात आहे. आपल्याला तिचं लग्न अगदी व्यवस्थितपणे पार पाडायचंच आहे. काही झालं तरीही मध्ये कोणत्या प्रकारची चूक आपल्याला करायची नाही. आलं का लक्षात मुक्ता?" असं म्हटल्यावर मुक्ता फक्त मान डोलावते. नंतर आता कोमल पुन्हा सागरला आणून वाटीमध्ये शिरा देते आणि त्यानंतर मग ती इंद्राला पण जाऊन देते. त्यावेळेला मुक्ता म्हणते की "कोमल बाळा, किती आनंदात आहेस तू, परंतु तुझा हा आनंद क्षणिक आहे, कारण तो खोटारडा अभिषेक तुझ्याशी खूप चुकीचं वागतोय. तो फ्रॉड आहे. काही झालं तरीही आपल्या कोमलचं लग्न व्हायच्या आत स्वामी, मला हे सगळं सगळ्यांसमोर आणावंच लागेल. त्या अभिषेकचा जो खरा चेहरा आहे तो मला सगळ्यांसमोर लवकरात लवकर आणला पाहिजे, नाहीतर खूप उशीर होऊन बसेल." असा मुक्ताच्या डोक्यात विचार सुरू असतो. की झालं तरीही या अभिषेकला मी सगळ्यांसमोर एक्सपोज करणार म्हणजे करणार, असा मुक्ता विचार करत असते आणि तिच्या डोक्यामध्ये खूप टेन्शन सुरू असतो. काय करू, कसं करू, या अभिषेकच्या विरोधामध्ये पुरावे कसे गोळा करू, हे सगळ्याचा मुक्ताच्या डोक्यामध्ये विचार सुरू असतो. परंतु सावनीला मात्र खूप आनंद होत असतो. आता इथे कोमल ही सावनीला शिरा देते आणि म्हणते की "हे घे सावनी, तू पण खाऊन घे." तेव्हा ती म्हणते की "अगं नको कोमल, ठेव तसाच, मी थोड्या वेळाने खाते. ते काही ना, जरा कपड्यांची मशीन लावली आहे, ती जाऊन बघते. झाले असतील कपडे, मी वाळत घालते आणि मग तो शिरा खाते." असं म्हणून आता सावनी तिकडून निघून जाते आणि मुक्ता ही सावनीकडे बघतच राहते. तेव्हा आता इंद्रा शिरा खाताना म्हणते की "काय गं, एक कोमल, तू शिऱ्यामध्ये मनुके का नाही घातले गं?" तेव्हा ती म्हणते की "अगं,
"मम्मी काय आहे ना, कोणाकोणाला मनुके घातलेले आवडतात, कोणाकोणाला नाही आवडतात. मला सावनीने सांगितले की मनुके घालू नको, म्हणून मग मी घातले नाही." तेव्हा मग इंद्रा म्हणते की "अगं, पुढच्या वेळेला लक्षात ठेवत जा. म्हणा तर त्याच्यामध्ये मनुके घातलेले खूप आवडतात. म्हणून पुन्हा जेव्हा कधी शिरा बनवशील ना, त्याच्यामध्ये मनुका घालायचा म्हणजे घालायचाच." त्याच वेळेला आता इथे इंद्राला ती म्हणते की "ओके मम्मी चालेल. मी लक्षात ठेवेन. नेक्स्ट टाईम मी अशी चूक पुन्हा कधीही करणार नाही." त्यानंतर आता मुक्ताच्या डोक्यामध्ये प्रकाश पडतो. मुक्ता विचार करते की हे नेमकं सगळं काय आहे? हा योगायोग आहे की आणखी दुसरी काही गोष्ट आहे? म्हणजे हा मनुका घातलेला शिरा अभिषेकला आवडत नाही, असं आज त्याने क्लिनिकमध्ये त्याच्या सांगितलं. आणि आज नेमकं कोमलने तसाच विदाऊट मनुका शिरा बनवला. याचा अर्थ काही वेगळा असेल का? याचे अर्थ काही वेगळे निघू शकतात का, की हा फक्त योगायोग आहे? तेव्हा मुक्ताच्या डोळ्यासमोर एक एक प्रसंग येऊ लागतात. जेव्हा आता इन्व्हलप घेऊन मिहीर घरी आलेला असतो, त्याच वेळेला सावनीच्या पाण्यामुळे तो खाली पडतो. त्याबरोबरच जेव्हा अभिषेकला ती स्टोरूममध्ये पकडणार असते, त्याच्या बायकोसोबत त्याच वेळेला घरामध्ये दूर झालेला असतो. सागर म्हणतो तो कोणी केला, तर ती म्हणते, सावनी म्हणते की तो मी केला. नंतर पुन्हा जेव्हा ते पेनड्राईव्ह बघत असतात, तेव्हा पेनड्राईव्ह बघत असताना सावनी त्याच वेळेत नेमकी आलेली असते आणि ती चावी घेऊन गेलेली असते आणि तो पेनड्राईव्हचा शॉर्ट सर्किट झालेला असतो. मुक्ता विचार करते की हे नेमकं सगळं काय आहे? हा इतका सगळा तर योगायोग नसूच शकतो. नेमकं सगळं असं काय घडतंय? मला काहीच कळत नाहीये. असं आता इथे मुक्ता विचार करत असते आणि ती म्हणते की नाही, काहीतरी करून मला हा सगळं सावनीचा प्लॅन एक्सपोज केलाच पाहिजे. काही करून तिला या सगळ्यांसमोर आणलं पाहिजे. याचा अर्थ अभिषेक आणि सावनी हे दोघं एक टीम आहेत, असं तिच्या डोक्यामध्ये येतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे हर्षवर्धन हा साबणाच्या पाण्याचं बादली घेऊन मिहिकाच्या रूमसमोर आलेला असतो आणि तिकडे बादली हातामध्ये घेऊन तो त्या बादलीमधून मगाने पाणी पाडून तिच्या रूमच्या बाहेर टाकत असतो. तेव्हा म्हणतो की मिहिका, आता तू इथे चालत चालत ये, मग बघ काय घडतं ते. आता मी पुढे तुला या सगळ्यामधून कसा घसरवतो ना, तेच बघ. माझ्या पाठची ही सगळी बॅग निघून जाईल. एकदा की तू बाहेर चालत आलीस की या पाण्यावरून घसरशील आणि एकदा की घसरली म्हणजे तुझ्या पोटातल्या बाळाला इजा होणार आणि तू पडल्याबरोबर हा एक दुर्दैवी अपघात झालाय असंच मी फक्त सांगेन, बाकी काही नाही. असं म्हणून आता हर्षवर्धन ती पाण्याची बादली बाजूला ठेवायला जातो आणि म्हणतो की लवकरात लवकर आता मला याचं काहीतरी केलं पाहिजे. आता पटकन तो ते पाणी बघतो आणि म्हणतो की मिहिका, लवकर लवकर चालत आहे, हे पाणी तुझी वाट बघत आहे. असं म्हणून आता हर्षवर्धन हा जाऊन तिथे बाहेर सोफ्यावर बसतो आणि मग लिव्हिंग एरियामधून तो कधी मिहिका बाहेर पडते याचीच वाट बघत असतो आणि मनातच विचार करतो की भरपूर झालं, या बाळामुळे मला खूप काही घरात सहन करावं लागतं. माझं बाळ आहे पोटात, हे करू नको ते करू नको, खूप काही सहन करावं लागतं. आता एकदाचं हे बाळ गेलं आणि दुर्दैवी अपघात झाला असं मी सांगायला मोकळा आणि माझ्या घरामध्ये मी हवं तसं वागायला मोकळा झालो. तर इथून मिहिका चालत चालत बाहेर येत असते. ती कधी येते आणि कधी पडते आणि तिचा कानावर आवाज कधी येतो याच्याकडेच हर्षवर्धनचं पूर्णपणे लक्ष असतं. यानंतर मिहिका आता चालत चालत बाहेर येत असते. त्याच वेळेला तिला त्या दरवाजाजवळ येताच मुक्ताचा कॉल आलेला असतो आणि तो कॉल बघून तिला खूप आनंद होतो. आता कॉलवर बोलत बोलतच मुक्ता पुन्हा मिहिका पुन्हा माघारी फिरते आणि पुन्हा मागे जाते. तेव्हा मग आता मुक्ताला ती म्हणते की बोल ना मुक्ता दिदी, किती दिवसानंतर तुझा आवाज ऐकला मी. असं म्हटल्यावर ती फोन उचलल्यावर मुक्ताला धक्का बसतो, कारण मुक्ता म्हणते की हे काय, चुकूनच मी मिहीरच्या जागी मिहूला कॉल लावला आहे. मला असं वाटलं की मिहीरला लावलाय, परंतु गडबडीत तिला फोन लागलाय. आता मी हिच्याशी बोलते नाही तर हिला वाईट वाटेल. मग मुक्ता बोलायला सुरुवात करते. मुक्ता म्हणते की कशी आहेस तू? तेव्हा ती म्हणते की मी बरी आहे. मुक्ताताई तू कशी आहेस? आणि घरातले सगळे कसे जण आहेत? मावशी काका सगळे कसे आहेत? खरंच मला तुम्हा सगळ्यांची खूप आठवण येते. अगं तुला माझी जराही आठवण आली नाही का गं? इतक्या दिवसानंतर तू मला कॉल केलास आणि तेही हे विचारतेस आता की तू कशी आहेस म्हणून. जराही माझ्याबद्दल तुला काही वाटलं नाही. इतक्या दिवसानंतर तुला माझी आठवण आली. तेव्हा मग आता ती म्हणते की हो बरे आहेत, सगळे ठीक आहेत आणि मी पण ठीक आहे. तेव्हा मात्र मुक्ताला ती आता विचार करायला देते आणि मिहिका 2 मिनिटं शांत बसते आणि विचार करते की नाही, माझं चुकलं, मी असं कंप्लेंट्स करायला नको आहेत. तेव्हा मग ती म्हणते की मुक्ताताई सॉरी, मी पटकन असं तुला बोलून गेले. मला माहिती आहे माझं चुकलं आहे, माझी कंप्लेंट नाही आहे तुला, नो कंप्लेंट्स. पण मला सांग ना, सगळं काही व्यवस्थित आहे ना तिकडे? तेव्हा ती म्हणते की हो सगळं व्यवस्थित आहे. आणि मग आता मुक्ता म्हणते की या मुलीला मी खोटे होप्स द्यायला नकोस, नाहीतर तिला असं वाटेल की मी खरंच तिला फोन केला होता आणि तिचीच चौकशी करण्यासाठी मी कॉल केला. म्हणून आता मुक्ता म्हणते की मिहू, अगं तुला एक गोष्ट मला सांगायची होती. ॲक्च्युली ना मला मगाशी मिहीरला कॉल लावायचा होता,
परंतु फोनबुकमध्ये मिहीर आणि मिहिका असे 2 नंबर खालोखाल आले ना, म्हणूनच हा सगळा प्रॉब्लेम झाला आणि चुकून मिहीरच्या जागी मिहिका तुला फोन लागला आहे. आता हे ऐकल्यावर तिला मात्र खूपच वाईट वाटतं. ती म्हणते की अच्छा, म्हणजे ताई, खरं तर तुला मला फोन करायचा नव्हता. खरं तर तुला मिहिरला फोन करायचा होता. ओके, ठीक आहे. तर मग ती म्हणते की बरं ठीक आहे मिहिर, मी फोन ठेवते. आता तू स्वतःची काळजी घे. असं म्हणून आता मिहिकाचा फोन ती ठेवून देते आणि दोघींचाही अगदी ऊर भरून आलेला असतो. इतक्या दिवसानंतर एकमेकींचा आवाज ऐकलेला असतो आणि मिहिका मुक्ताला म्हणालेली असते की तुझा आवाज ऐकून मला खरंच खूप छान वाटलं. इतक्या दिवसानंतर तुझा आवाज ऐकला, मला खरंच खूप कानाला बरं वाटलं. आता मुक्ता म्हणते की मला मिहूला कॉल लावला, परंतु बरं झालं तिला कॉल लागला गेला, कारण या थोड्या कारणास्तव का होईना तिला बरं तरी वाटलं माझा आवाज ऐकून आणि मलाही तिची खुशाली कळली. तर इथे बाहेर हर्षवर्धन विचार करत असतो की कुठे गेली ही मिहिका, इतका उशीर झाला अजून आली कशी नाही, कुठे राहिली कुठेही, असा विचार आता त्याच्या डोक्यामध्ये येत असतो आणि तो म्हणतो की जाऊन जरा बघतो की कुठे गेली ही. म्हणून आता तो जरा कॉर्नरने जात जात तिच्या रूमकडे बघू लागतो, परंतु मिहिका तिथे नसतेच. आता तो म्हणतो की नेमकं काय झालं असेल आणि म्हणूनच तो पुन्हा बाहेर जायला वळतो. तेवढ्यातच त्याच पाण्यावरून, साबणाच्या पाण्यावरून हर्षवर्धनचा पाय घसरतो आणि तोच आता तिथे धनकन खाली पडतो आणि पाठीवर जोरदार धनकन आपटतो. आता तो आपटल्यामुळे चिडचिड त्याची पुन्हा होते, कारण त्याने हा डाव मिहिकासाठी आखलेला असतो, परंतु तो स्वतः जाऊन त्याच खड्ड्यात पडलेला असतो. आता तो चिडचिड करत म्हणतो की झालं, नेहमीप्रमाणेच घडलं. जेव्हा जेव्हा मी या मिहिकाला काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो, तिला कुठल्या तरी गोष्टीत अडकवण्याचा प्रयत्न करतो, परंतु मीच त्या खड्ड्यामध्ये अडकला जातो. खरंच कुठून इतकं नशीब घेऊन आली आहे काय माहिती. आता मीच याच्यावर जाऊन पडलो आणि काही झालं तरी मी हार मानणार नाही. या मिहिकाला हा धडा मी शिकवणारच आहे आणि या मिहिकाला लवकरात लवकर तिची लायकी मला दाखवायचीच आहे, असा विचार तो करत असतो. तर इथे कोळ्यांच्या घरी लग्नाची अगदी धामधूम सुरुवात झालेली असते आणि सोनाराला देखील बोलावून घेतलेलं असतं. लक्कीचा चेहरा पडलेला असतो. मुक्ता ही काही फारशी खुश नसते आणि मग आता इथे तो सोनार हा एक 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 करून दागिने दाखवत असतो. तेव्हा मग ते दागिने बघतच इंद्रा म्हणते की बघ गं, कसं वाटतोय हा स्वाती, हे बघ कसं वाटतंय. तेव्हा आता मग इंद्रा म्हणते की अहो, मी काय सांगते, असे छोटे छोटे हार दाखवत बसू नका. हे कोल्यांचं लग्न आहे, जरा मोठे मोठे जरासे हार दाखवा. इतका छोटा हार कशाला दाखवताय. तेव्हा मग आता माझ्या मुलीचं लग्न आहे, चांगले चांगले हार दाखवा, असं ती म्हणते. तेव्हा मग आता स्वाती म्हणते की हे बघा ना, हे मोबाईलमध्ये जे तुम्हाला मी डिझाईन्स दाखवते ते जरा तुमच्याकडे आहेत का, जरा बघा, अवेलेबल असतील तर मला द्या. तेव्हा मग आता मुक्ता येते आणि मुक्ता बाहेर चाललेली असते. त्याच वेळेला आता इंद्रा म्हणते की ए मुक्ता, बस बस इथे ये लवकर. तेव्हा मग ती म्हणते की अहो मम्मी, मला ना जरा बाहेर काम होतं, अर्जंट सामान आणायला जायचं होतं. तेव्हा मग इंद्रा तिच्यावर चिडते आणि म्हणते की मुक्ता, बसतेस की नाही ते, बस पहिली इकडे येऊन. अगं, सामान बिमान काय आणायचं असेल ते लक्की आणेल ना आपला, तू कशाला काळजी करते. बस बस इथे बस लवकर आणि हे बघ, आम्ही दागिने बघतोय, तुलाही एखादा दागिना बघ. असं म्हणून आता मुक्ताला ती बसायला सांगते. मुक्ताचा आता नाईलाज होतो. मुक्ता तिथे बसते आणि मग इंद्रा म्हणते की मुक्ता, हे बघ, आपण कोमलसाठी दागिने बघत आहोत, स्वाती पण बघते, बघ तुला कोणता दागिना पसंत पडतोय तो बघ. तेव्हा ती म्हणते की नको मम्मी, माझ्याकडे ना खरंच खूप दागिने आहेत, आता नको मला दागिना वगैरे काही. त्याच वेळेला ती म्हणते की अगं, असं नको बिको काय म्हणते, अगं तुझ्या नंदेचं लग्न आहे आणि नंदेच्या लग्नात मोठ्या घरातल्या सुनेचा मान असतो, त्याच्यामुळे तुला हे दागिने घेतलेच पाहिजे, यातला कुठला तरी एखादा सिलेक्ट कर. आणि कोल्यांच्या सुना काय फक्त बाहेर जाताना दागिने घालतात असं नाही, त्यांनी घरात पण घालून दागिने मिरवले पाहिजेत. म्हणूनच तुला मी सांगते की काही झालं तरी तुला दागिने घ्यावंच लागेल. अगदी आपल्या कोमलच्या लग्नामध्ये तुला ही चांगलं मिरवायचं आहे ना, मग यातला दागिना बघायचा तुला. असं म्हणून आता मुक्ताला ती दागिना बघायला सांगत असते. त्याच वेळेला आता मुक्ता म्हणते की बरं ठीक आहे मम्मी, हा मी दागिना बघते, असं म्हणून ती छोटासा एक हार घेते. त्याच वेळेला इंद्रा म्हणते की बरं बरं ठीक आहे, याच्यामध्ये आणखी कुठले दागिने असतील तर दाखवा जरा सोनार. तेव्हा मग आता कोमल म्हणते की मम्मी, हे बघ, मला ना असे मोठे मोठे नको आहेत. तेव्हा ती म्हणते की बरं ठीक आहे, तुला जसं करायचं आहे तसं कर. अगं, आपल्या कोली कुटुंबातलं लग्न आहे तर मग ते धामधूम झालं पाहिजे. कसं आहे, कोल्यांच्या घरातल्या मुली आणि सुना कशा पायाच्या नखापासून ते केसाच्या अगदी डोक्याच्या केसापर्यंत अगदी सोन्याने मडलेल्या पाहिजेत. आणि हो, माझ्या कोमलला पण मी तशीच मडवणार आहे, अगदी खालपासून वरपर्यंत चांगली सोन्याने नखशिकांत मडली पाहिजे माझी लेक, असं म्हणून ती तिचं कौतुक करत असते.
आणि मुक्ताही आता वर देखल्या ते सगळं ऐकून हसत असते, कारण घरातल्यांचा जो काही आनंद असतो त्याच्यावर तिला पाणी तर फिरवायचं नसतं. तेवढ्यातच तिथे सावनी येते. सावनी टकामका त्या दागिन्यांकडे बघायला लागते आणि ती दागिन्यांकडे बघत असताना ती म्हणते की अच्छा, म्हणजे दागिन्यांची खरेदी सुरू आहे तर. तेव्हा इंद्रा म्हणते की बघ मुक्ता, अगं फक्त दागिने नाही तर साड्या पण ना, स्वाती आणि मुक्ता तुम्ही दोघीजणी पण अगदी सोन्याच्या जरीने शिवलेली साडी घालायची आहे आणि केसापर्यंत अगदी सोनं तुमचं सगळं दिसलं पाहिजे आणि असे LED लाईटवाले वगैरे साड्या वगैरे नेसूया. सगळी मुंबई अख्खी बघत राहिली पाहिजे कोल्यांकडे. असं म्हणून आता स्वाती, कोमल आणि इंद्रा तिघीजणी हसत असतात. आता मुक्ता विचार करते की काय करू मी, मला काही करून या अभिषेकला एक्सपोज केलंच पाहिजे. तेव्हा मग आता त्या सोनाराला इंद्रा म्हणते की बरं, आता नवीनवाले काय लेटेस्ट तुमच्याकडे डिझाईन आले असतील तर ते तुम्ही आम्हाला दाखवा आणि मला पाठवा आणि हे जे काही दागिने खरेदी केले ना त्याचं बिल ना सागऱ्या तुम्हाला पाठवेल. असं म्हणून आता तो सोनार तिथून निघून जातो आणि नंतर मग आता कोमल म्हणते की 1 मिनिट मला कॉल आलाय, असं म्हणून ती तिथून पटकन निघून जाते आणि सावनी त्या दागिन्यांकडे बघतच बसलेली असते. तेव्हा इंद्रा म्हणते की काय ग, ए सावनी, या दागिन्यांकडे कणाला बघते ग तू? तेव्हा ती म्हणते की काय नाही काय नाही. तेव्हा ती म्हणते की हे बघ, त्यातला एकही दागिना मी तुला घेणार नाही, लक्षात ठेव. तुला हे दागिने मी देणारच नाहीये. तेव्हा मग आता कोमलला जाताना बघून सावनी म्हणते की नाही नाही, नको आहे, मला यातले एकही दागिना नको. असं म्हणून ती आता मुद्दामच शांत बसते आणि म्हणते की मला माहिती आहे आता माझ्याकडे तसे दागिने घालण्याची वेळ नाही आहे. तेव्हा मग मुद्दामच इंद्रा तिला म्हणते की मला माहीतच होतं अगं, तशी वेलच तुझ्यावर येऊ देणार नाही मी. काहीही झालं तरीही तू जे काही वागते ना आणि तुझ्या जे काही वागण्यामुळे तू स्वतः कंगाल झालेली आहे आणि आता एकही तुला काही मिळणार नाही. तेवढ्यात मिहीर धावत येतो आणि मग धावत आल्यावर इंद्रा विचारते की काय रे, तू कणाला इतका धावत आला? तेव्हा तो म्हणतो की मला ॲक्च्युली मुक्तावहिनीने बोलवलं अर्जंट. तेव्हा मुक्ता म्हणते की हो, अरे आम्हाला जरा कोमलच्या लग्नाची सरप्राईज प्लॅनिंग करायची ना, म्हणून त्याला बोलवलं. असं म्हणून आता ते तिला घेऊन जातात आणि मुक्ता म्हणते की चला आपण माझ्या रूममध्ये बसूया, माझ्या रूममध्ये बसून आपण जे काय आहे ते करूया. असं म्हणून ती आता रूममध्ये त्या दोघांना घेऊन जाते. सावनी विचार करते की मला ही मुक्ता चांगलीच माहिती आहे, ही काही लग्नाचं सरप्राईज प्लॅनिंग वगैरे काही करत नाही आहे. हिला जायचं होतं ते फक्त या अभिषेकचा डाव कसा उधळायचा आहे हे बघण्यासाठी जायचं होतं, बाकी काही नाही. मी हिचा हेतू चांगलाच ओळखू नये, ही दीडशे आणि मुक्ता जे जे काही करायला जाईल ना ते मी सगळे तिचे प्लॅन हाणून पाडणार, म्हणजे पाडणारच, असं ती म्हणत असते. त्याच वेळेला इथे आता ते लोक रूममध्ये जातात आणि मग मुक्ता म्हणते की मी तुम्हाला बोलवले आहे त्या म्हणजे एका गोष्टीसाठी. मिहीर म्हणतो वहिनी काय झालं सांग ना. तेव्हा ती म्हणते की तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा मी अभिषेककडे भेटायला गेली ना ते सगळं तुम्हाला सांगायला बोलवलं. तेव्हा आता लकी आणि मिहीर म्हणतात की अगं वहिनी, तुझ्या क्लिनिकमध्ये तर तू आम्हाला सगळं काही सांगितलेलं होतंस, मग आता आता तू परत काय सांगते? तेव्हा ती म्हणते की ते नाही रे, हे बघ, हे हे मेमरी कार्ड आहे. याच्यामध्ये ना मी सगळं अभिषेकचं बोलणं रेकॉर्ड केलेलं आहे. अभिषेकचा जो काही प्लॅन आहे ना तो सगळ्या ह्याच्यामध्ये मी रेकॉर्ड करून घेतलेला आहे आणि तो जे काही माझ्या विरोधात बोलत होता ते सगळं ह्याच्यामध्ये रेकॉर्डेड आहे. तो जे जे काही अनावधानाने बोलून जात होता ना ते सगळं याच्यामध्ये आता रेकॉर्ड झालेलं आहे, असं मुक्ता आता बोलत असते. त्याच वेळेला आता मिहीर म्हणतो की काय म्हणतेस वहिनी, तू हे सगळं असं केलंस चक्क? तेव्हा ती म्हणते की हो, अरे मी खरंच माझ्या बॅगमध्ये त्यावेळेला हा पुरावा ठेवला होता आणि एक गोष्ट चांगलीच लक्षात ठेवा, हा पुरावा आहे ना, हा पुरावा काही करून आपल्याला गमावता कामा नये. आपल्याकडे हा त्याच्या विरोधातला शेवटचा पुरावा आहे. तर इथे हे सगळं सावनी ही बघत असते आणि सावनी ही दरवाजाच्या मागे लपून लपून सगळं ऐकते आणि मुक्ताची नजर आरशात पडते. तर मुक्ताला आरशातून सावनी दिसते आणि ती म्हणते की बरोबर माझा प्लॅन बरोबर चालू आहे. आता मुक्ता मुद्दामच त्या दोघांना म्हणते की हे बघा, आता हे जे काही मेमरी कार्ड आहे ना ते आपल्याला व्यवस्थित जपून ठेवलं पाहिजे. त्या अभिषेकच्या विरोधात हे दाखवलं पाहिजे. आता मिहीर म्हणतो की चल आपण आत्ताच्या आता दादूसला आणि सगळ्यांना दाखवूया. मुक्ता म्हणते की नाही, आज हे काही दाखवायचं नाही. आज आता हे मेमरी कार्ड आहे ना ते आपण उद्या हळदीला सगळ्यांच्या समोर दाखवायचं आहे. कसं आहे ना, सागरला हे दाखवणार, मग मम्मीला दाखवणार, मग कसं आहे ना हे मेमरी कार्ड पुन्हा कुठेतरी गायब होऊ शकतो. म्हणूनच आता हे कधीही त्यांना दाखवायचं नाही. उद्या सगळ्यांसमोर हे कार्ड रिव्हील होणार आणि हे कार्ड व्यवस्थित मला ठेवावं लागणार. तेव्हा आता सावनी मनातच म्हणत असते की काय हा अभिषेक, मला वाटलंच होतं हा मूर्ख मुलगा काही ना काहीतरी घोळ घालणार, कसा नाही, नक्कीच याने काहीतरी घोळ घातला. आता मुक्ताच्या तावडीत हा पुन्हा सापडला. आता काय करू मी, असा विचार सावनीच्या डोक्यात सुरू असतो. तेव्हा लक्की म्हणतो की वहिनी एक काम कर, हा मेमरी कार्ड ना तू माझ्याजवळ ठेव, माझ्या कपाटात ठेव, म्हणजे कसं आहे ना मी व्यवस्थित ठेवतो. मिहीर पण म्हणतो की नको नको, माझ्याकडे दे, मी ठेवतो नीट. मुक्ता म्हणते की हे बघा,
आय एम सॉरी, मला माहिती आहे तुम्ही माझी अगदी विश्वासाची माणसं आहात, परंतु काय ना, हे मेमरी कार्ड ना मी कोणालाही देऊ शकत नाही. कारण कसं आहे, हे मेमरी कार्ड कोणाच्याही हातात जाता कामा नये. काही झालं तरीही हे मेमरी कार्ड मला स्वतःजवळ ठेवलं पाहिजे, याची रिस्क मी काही घेऊ शकत नाही. आणि याच्यासाठी अगदी सेफ प्लेस मला सापडलेली आहे. तर हा वासमध्ये हे मेमरी कार्ड राहील. ती एक काचेचा वास घेते आणि त्याच्यामध्ये ते मेमरी कार्ड टाकते आणि तो वास स्वतःच्या कपाटामध्ये जाऊन ठेवते. हे सगळं आता सावनी बघत आहे हे मुक्ताच्या लक्षात आलेलं असतं आणि मुक्ता मुद्दामच तिला अडकवण्यासाठी हे सगळं करत असते. आता मुक्ता ही कपाट बंद करते आणि त्या कपाटाची चावी ती म्हणते की आता या कपाटाला मी लॉक करते आणि हे कपाट आता लॉक केल्यानंतर ही चावी मी या ड्रॉवरमध्ये ठेवते, असं मुद्दाम ती सावनीसाठी ओरडून त्या सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असते. त्याच वेळेला आता इथे मुक्ता येते आणि मुक्ता ती कपाटाची जी चावी असते ती पुन्हा लॉकरमध्ये ठेवते आणि मुद्दाम त्या दोघांनाही पॉईंट आऊट करून सांगते, जेणेकरून सावनीपर्यंत तो मेसेज पास व्हावा. आता मुक्ताचं ते बोलणं तिने ऐकून घेतलेलं असतं आणि मग मिहीर म्हणतो की वा वहिनी, काय शक्कल लढवली आहेस तू. तेव्हा ती म्हणते की हो, आता हा वास आहे तो कोणालाही त्याच्यावर संशय येणार नाही, परंतु उद्या मी सगळ्यांसमोर तो रिव्हील करणार. आता सावनी म्हणते की आता मी काय करू, सगळ्यांसमोर आता मला पुन्हा यांच्या रूममध्ये चोरी करावी लागणार. कसं करू मी या लग्नघरामध्ये ही चोरी, मला खरंच कळत नाही. या मूर्ख अभिषेकला वाचवण्यासाठी पुन्हा एकदा मला हे सगळं करावं लागणार. आता या अभिषेकला वाचवण्यासाठी हा एकमेव पुरावा आहे जो नष्ट केला की कायमचा मॅटर संपून जाईल. परंतु नाही, आता मला हे मेमरी कार्ड उद्याच्या उद्या इथून गायब केलं पाहिजे आणि जर नाही केलं तर मात्र त्याचा एक्सपोज सगळ्यांसमोर होईल. ऐन लग्नाच्या दिवशी सगळ्यांसमोर एक्सपोज होईल, पण मला हे काढलंच पाहिजे. तर इथे सावनीचे हावभाव बदलत असतात आणि मुक्ता ते सगळं लांबून बघते. आता मुक्ता मनातच म्हणत असते की नाही, काही करून मला हे सगळं काढलंच पाहिजे आणि या सगळ्यातून मला मार्ग काढलाच पाहिजे. आणि ही सावनी आहे ना, ती उद्या नक्कीच काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न करेल, परंतु उद्या सगळ्यांसमोर मला या सावनीला एक्सपोज करायचं आहे. तर मला एकाला नाही, 2-2 जणांना या घरामध्ये एक्सपोज करायचे आहे या 4 दिवसांमध्ये, असं मुक्ता ठरवते. सावनीला मात्र इथे टेन्शन आलेलं असतं की काय करू मी, मला खरंच काही कळत नाही, काय करून या अभिषेकला आता वाचवलं पाहिजे. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सागर मुक्ताला म्हणत असतो, मुक्ता हे तुम्ही काय बोलत आहात. अहो, आपल्या घरातलीच व्यक्ती असं कोणी करू शकतं का. पण ती म्हणते की मुक्ता हे बघा, घरातली व्यक्ती असं मी तुम्हाला बोलतच नाही आहे, मी तुम्हाला बोलते की घरात राहणारी व्यक्ती असं करणार आहे. त्यावेळेला आता इथे सावनी मात्र तिचा घाणेरडा प्लॅन वर्क करण्यासाठी बघत असते. ती काय करते तर ती मुक्ताच्या रूममध्ये जाऊन सुरुवातीला तो वास घेते आणि त्याच्यामध्ये हात घालून राहते आणि तो मेमरी कार्ड ती शोधण्याचा प्रयत्न करते. मुक्ताचा डाव असतो की तिचा हात त्याच्यामध्ये अडकला पाहिजे आणि तेवढ्यातच मुक्ता येते आणि म्हणते की वा सावनी, आणि जोरातच ती आता सावनीच्या कानाखाली वाजवून देते आणि असं वाजवल्यानंतर सावनी मात्र तिथे गपचूप उभी असते. मुक्ता म्हणते की मला वाटलंच होतं सावनी, हे सगळं तुम्ही कराल. का करताय हे सगळं असं, तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही करताना. नाही म्हणजे तुम्ही नागिन आहात नागिन. या घरामध्ये इतके दिवस मी या नागिनीला दूध पाजत होते चांगली समजून, परंतु हीच नागिन माझ्या कुटुंबाच्या वाईटावर उठली आणि त्यांना दंश करायला सुटलेली आहे. परंतु नाही, आता मी माझ्या कुटुंबाला तुमचा विषारी दंश होऊ देणार नाही आणि त्यांच्या अंगामध्ये तुम्ही दिलेल्या दंशाचं विष देखील मी भिनू देणार नाही. लवकरात लवकर तुमच्यासारख्या नागिनीला मला घराच्या बाहेर काढलंच पाहिजे. तुम्ही कितीही चांगलं केलं तरीही तुम्ही वाईटावरच टपलेले आहात. तुम्ही कधी चांगले होऊच शकत नाही. निघा, या घराच्या बाहेर निघा, मी स्वतः तुम्हाला घराबाहेर काढते. असं म्हणून मुक्ता आता सावनीला त्या हातातला अडकलेला वास सकटच दरवाजाच्या बाहेर ढकलून देते आणि इंद्रा सगळेजण तिला दरवाजाच्या बाहेर काढतात. आता सावनीचा हात मात्र त्या वासमध्येच गुंतलेला असतो आणि ती रडत असते. अशा प्रकारे इथे सावनीचा दी एंड मुक्ताने केलेला असतो. आणि आता मुक्ता कशाप्रकारे अभिषेकचं सगळं खरं रूप हे सागर आणि बाकीच्या सगळ्यांसमोर आणणार, आणि आता सावनी तर अडकलीच, अभिषेक कसा काय अडकणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.